देवठाण सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न। सोसायटीने इमारत काम न केल्याने सभासदांमध्ये नाराजी। अकोले तालुक्यातील देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सुभाषराव दराडे हे होते। या सेवा सहकारी संस्थेसाठी बांधकाम करण्यात येणार होतं, त्यासाठी इमारत सभासदांना झालेला नफा इमारतीसाठी सोसायटीला सभासदांनी दिला होता। त्याचप्रमाणे याही वर्षी इमारतीसाठी नफा सभासदांनी द्यावा अशी मागणी व सूचना काही सभासदांनी केल्या, परंतु तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून सोसायटीचे बांधकाम प्रगतीपथावर दिसून येत नाही। त्यामुळे चालू वर्षी झालेला नफा नियमानुसार सभासदांना वाटून देण्याचा निर्णय घेण्यात आला। संस्थेचे ज्येष्ठ सभासद भाऊसाहेब पाटील घावटे यांनी तर अशी मागणी केली, गेल्या वर्षी सभासदांनी बांधकामासाठी दिलेला नफा हा सुद्धा वाटून देण्यात यावा। त्यास अनेक सभासदांनी दुजोरा दिला। मात्र संस्थेचे सचिव शांताराम जोरवेकर यांनी गत वर्षीचा संस्थेला दिलेला नफा वाटप करता येणार नाही असं सांगितलं। संस्थेकडून विविध कारणांसाठी घेतलेल्या कर्जदार सभासदांचा विमा उतरवण्यात यावा असा आग्रह संस्थेच्या काही संचालकांनी धरला। त्यास चंद्रभान जोरवर यांनी नुसते कर्जदार नको तर सर्व सभासदांचा विमा उतरावा अशी सूचना मांडली। त्या सभासदांनी प्रतिसाद दिला नाही व ज्या कर्जदार सभासदांना तुझा उतरवायचा असेल तर उतरू शकता, त्यांच्या ऐच्छिक बाबीवर ही गोष्ट अवलंबून राहील असे सभासदांनी एकमताने ठरवले। संस्थेच्या वतीनं संस्थेचे सचिव शांताराम जोरवेकर, संचालक जालिंदर बोडके, महेश शेळके व इतर संचालकांनी समर्पक उत्तरे दिली। या सभेसाठी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक बाबा शेळके, माजी सरपंच एकनाथ सहाणे, बाजार समिती माजी चेअरमन चंद्रमोहन निरगुडे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शिवाजी पाटोळे हे मान्यवर उपस्थित होते। महावृत्त वेद चॅनलसाठी देवठाणहून प्रतिनिधी शिवाजी पाटोळे।